आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संत गोरोबा कुंभार यांचे जीवनचरित्र। व्यवसायाने कुंभार असल्यामुळे गोरा कुंभार यांच्या वाट्यास येणारी सामाजिक प्रतिष्ठा बेताचीच होती, पण परमार्थात त्यांची पदवी अगदी उच्च दर्जाची होती। गोरोबांचे जीवनचरित्र पाहिले तर ते तसे साधेसुधे जीवन आहे। त्या जीवनात कुठलाही थाटमाट किंवा वैभव नाही। त्यांच्या जीवनात वैभव असेल तर ते फक्त पारमार्थिक भक्तीचे। गोरा कुंभार हे सर्वसामान्य अशा कुंभार कुटुंबात जन्मले आणि वाढलेही। गोरोबा काका हे 13व्या शतकातील अत्यंत महत्त्वाचे संत होते। श्री संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना केली। त्यातून 18 पगड जाती जमातील संत निर्माण झाले। कुंभार समाजात गोरोबा कुंभार हे संत म्हणून उदयास आले। संत गोरा कुंभार यांचा जन्म इसवी सन 1267 साली म्हणजे शालिवाहन शके 1189 साली प्रभव नाम संवत्सरात आषाढ शुक्ल पक्ष 10 गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता तेर येथे झाला। भक्त कथा तत्व नामक ग्रंथात गोरोबांच्या जन्मकाळाविषयी पुढील माहिती मिळते। कुल्हाळ वंशी एक झालेले आहे, कुल्हाळ वंशी एक जाण महादू कुंभार नामाभिमान, तया गावीचे वतन करी भजन श्रीहरीचे, तया पोटी झाला सुत गोरा कुंभार जगविख्यात, 1189 प्रभवना संवत्सर। उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर येथे त्यांचे वडील माधवबुवा आणि आई रखुमाई वास्तव्य करीत होते। तेर व ढोकी ही गावे जवळजवळ असल्यामुळे तेरढोकी असे म्हणण्याची एक पद्धत रूढ झालेली आहे। कुर्डुवाडी लातूर ह्या रेल्वे मार्गावरील तेर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे स्टेशन पासून 1 ते 1.5 किलोमीटर आत गाव येते। तेर हे गाव तेरणा नदीच्या तीरावर वसलेले आहे। या तेरे गावाला पूर्वी सत्यपुरी असे म्हणत, कारण त्रेतायुगात विश्वकर्म्याने सत्यपुरी नगरी वसविली। ती राक्षसांनी विध्वंस केल्यानंतर त्रिविक्रमाने त्रिगर नावाची नगरी वसवली। ही व्यापारी नगरी बनली, त्रिगर ऐवजी तेगर असे अपभ्रमित नाव झाले आणि पुढे कालांतराने तगेरचे तेर असे आज नाव रूढ झालेले आहे। गोरोबा पेशाने कुंभार होते। संत श्रेष्ठ नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते। संत गोरोबा हे ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान आदी संत मंडळीमध्ये वयाने सर्वाहून वडील होते, त्यामुळे सर्वजण त्यांना गोरोबा काका म्हणत। संत गोरोबांनी ज्ञानेश्वराच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांची कोणाचे मडके म्हणजेच डोके किती पक्के अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली। तेव्हा संत नामदेवांना ह्या गोष्टीचा राग आला होता। त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरुउपदेश घ्यावयास सांगितले। तेव्हा संत नामदेवांनी विठोबा खेचरांना आपले गुरु केले। संत गोरोबा सतत श्री विठ्ठलाचे स्मरण करत भक्तिरसात ते देहभान विसरून हरवून जात। त्यांची पत्नी गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवास सांगून पाणी आणावयास गेली असता श्री विठ्ठलाचे स्मरण करता करता त्यांना लहानग्या बाळास मडकी घडविण्यासाठी लागणारी चिखलात गाडले गेल्याचे समजले नाही। त्यांची पत्नी पाणी घेऊन येईपर्यंत लहानगे बाळ गतप्राण झाले होते। तिच्या हंबरड्यांनी गोरोबांना जाग आली व ते पश्चाताप करू लागले। नंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मूल जिवंत झाले। संत गोरोबांची उपलब्ध असलेली काव्यरचना थोडी आहे। त्यांचे सुमारे 20 अभंग सकल संत गाथेत समाविष्ट केले आहेत। त्यांची उपलब्ध असलेली काव्यरचना अत्यंत गोड ती अशी आहे पुढील प्रमाणे। संत गोरोबांचे अभंग म्हणजे रसाळ वाणीचा झरा, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे अभंग आहेत। निर्गुणाचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे। निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशोधडी आपणियासी, अनेकत्व नेले एकले सांडिले निरंजनी माय बापा, एकत्व पाहता अवघे लटिके जे पाहे तितुके रूप तुझे माय बापा, म्हणे गोरा कुंभार सख्या पांडुरंगा, तुम्हा आम्हा ठावा कैसे माय बापा। निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत, मज रूप नाही नाव सांगू काही, झाला बाई काही बोलू नये, बोलता आपली जीवापै खादली, खेचरी लागली पाहता पाहता, म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा, तुम्हा आम्हा ठाव कैसे काय माय बापा। रामकृष्ण हरी।